रामकृष्ण हरी माऊली. गेले 1.5 तास आपण आनंद डोहाच्या आनंद तरंगाचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण दीपकजींनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कार्यक्रम चालू झाल्यापासूनचे जे अनुभव मी स्वतः घेत आहे ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी पहिल्या 2-4 वाक्यात ज्या वेळेला ते प्रास्ताविक करत होते, सगळ्यांचा नामोल्लेख करत होते, त्यावेळेला त्यांनी संत जनांचा उल्लेख केला की संत इथं आहेत. तर उगीच नाही, मला अचानक वाटलं आणि माझ्या कार्यालयामधनं महाराजांची मूर्ती इथं आणली गेली तर मला ना अशा दुष्णे मिळाल्यासारखं झालं. आणि ते इथे आले, ते इथे प्रस्थापित झाले, त्यांनी इथं आसन लावलं आणि ते या कार्यक्रमाचा अनुभव घेत आहेत. हे नक्की आहे, कारण हा गेले 14 वर्ष मी स्वतः अनुभव घेतोय आणि दीपकजींनीही त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत की आपण फक्त भारवाही आहोत असं मला वाटतं. म्हणजे आनंद डोहोच्या बाबतीत दरवेळेला त्याच्या अभिनयाचं कौतुक होतं. तो कार्यक्रम झाल्यानंतर साक्षात तुकाराम महाराजच दिसले वगैरे असं सगळेजण कौतुकाने सांगतात. आणि माझी स्वतःची भावना आणि माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं ती भावना अशी आहे की ती माझ्या साधनेची पुढची पायरी असते आणि त्यांना तुमच्यापर्यंत पोचायचे म्हणून माझ्या शरीराचा वापर केला जात असतो. तसंच माझी स्वतःची ते पुस्तक 52 अभंगांचं पहिलं पुस्तक आज जे पुरस्काराला प्राप्त झालेलं आहे ते पुस्तक वाचत असताना मला स्वतःला असं जाणवलं की इंग्रजी भाषा येते, अल्फाबेट्स कळतात, त्याचे अर्थ लावता येतात, बोटं आहेत, लेखणीमधनं ते उतरवू शकतात. एवढंच आपलं काम आहे, बाकी सगळं त्यांना करायचं होतं आणि त्यांनी ते केलेलं आहे. म्हणूनच पुढच्या 15 खंडांपर्यंतचा संकल्प आपोआप झालाय असं मला वाटतं. ते त्यांना करायचं होतं आणि आम्ही एका अर्थी काय ओळख असायचं काही कारण नाही. कोण आमचे ते सोलापूरचे जे कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी त्यांना सांगितलं काय, त्यांच्या डोक्यात काय होतं माहीत नाही. ते अचानक दीपकजी समोर आले आणि ज्या वेळेला त्यांनी ते पुस्तक हातात दिलं, मला माझं स्वतःला असं वाटलं की हे समानधर्मी आहेत. म्हणजे आनंद डोहोचा शेवट असा आहे त्या एकल नाट्याचा की महाराज समष्टीमध्ये सामावले जातात. समष्टीमध्ये सामावले जातात याचाच अर्थ इथे असलेल्या 63 ते 70 संख्येने असलेल्या सगळ्यांमध्ये अंश रूपाने आजही महाराज आहेत. ते ऐकतायत, ते बघतायत, ते लिहितायत. मला असं वाटतं की त्यांच्यातले तुकाराम महाराज पुस्तक रूपाने माझ्या हातात आले. माझ्या हातात आल्या तो स्पर्श मला जाणवला आणि आम्ही समानधर्मी झालो. आणि मग त्यानंतर सातत्याने आमच्या भेटीगाठी वाढल्या. मग त्यानंतर माझ्या गुरुमाऊली ज्या आहेत त्या त्यांचं नातं असल्याचं एक वेगळं पुन्हा आणखीन एक सर्कल पूर्ण झाल्यासारखं झालं आणि एका कुटुंबामध्ये आम्ही समाविष्ट झालो. ते 15 खंड तर पूर्ण होतीलच आणि आपल्याला माहीत नाही की नंतर प्राक्तन किंवा नंतर आपल्यावरती काय जबाबदारी येणार आहे, पण त्या जबाबदारीसाठी आपण सज्ज असावं असं मला वाटतं. आणि जे तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे तीच भावना तुमची माझी सगळ्यांची आहे. करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे माझी वाणी पदरची. माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. काय मी पामर जाणे अर्थवेद, वदवी गोविंद तेची वदे. पांडुरंगाचं कार्य आहे. या 4 तुकाराम महाराजांनीच स्वतःच्या कवित्वाबद्दल लिहिलेल्या ओळी या आपल्या मनामध्ये सतत गुंजत राहो आणि हिमालया एवढं काम हे माऊलींचं तुमच्याकडून घडो अशी शुभेच्छा देतो आणि इथं विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण.